मल्हार हवारी मोदियान द्यावी भरून अन नाही तर द्यावा. आम्हाला मनोरंजन करायचंय. आम्ही बाबासाहेब बी गाणार, आम्ही छत्रपती पण गाणार, आम्ही सावरकर पण गाणार, आम्ही सगळी गाणारी मंडळी आहेत. आम्ही असं नाही म्हणू शकत की आम्ही नाही. नंदेशजी असा असा कार्यक्रम करायचा आहे, तर ते आपल्याला पैसे कमी आहेत. म्हटलं का, इतकं मोठी संस्था आहे. अब मुझे फिक्र नहीं है यार, अब ये सब मेरे लिए दुआ बन के. नमस्कार. कॅचअपच्या नवीन भागात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज कॅचअप मध्ये आपले पाहुणे आहेत नंदेश उमप. नमस्कार. नमस्कार. मनापासून स्वागत नंदेश. Thank तो you. गायक आहे, तो संगीतकार आहे, तो शाहीर आहे आणि शायरही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं नंदेश, तुला वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा. 20 डिसेंबर रोजी नंदेशचा वाढदिवस आहे. खास आहे हा दिवस त्याच्यासाठी, कारण तो 50 वर्ष पूर्ण करतोय. लोकांना वाटतं 50 म्हणजे आता झालं वगैरे, पण तुझ्या वडिलांनी म्हणून ठेवलेलं आहे, वयोमान कितीही झालं वयात काय आहे, वा. आनंद फुलवण्याचे हे दिवस आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणून माझी अशी इच्छा होती की सुरुवातीला तेच वयोमान बद्दलची जी गझल आहे त्याने आपण सुरुवात करायची का? अगदी अगदी. कारण ती बाबांनी लिहिलेली आहे तुझ्या एकतर. बिलकुल बिलकुल. आता ही गझल कशी आली किंवा ही गझल मला कशी भेटली? बाबांनी खूप गझला लिहिल्या होत्या. त्यातली ती याद साजणाची ती मिरात रडत होती, ती आस जीवनाची दिनरात रडत होती. तर ही गझल मी केली होती, पण मला आणखी गझल्स करायच्या होत्या. कारण मला ना काही गझल्स त्याचा एक अल्बम करायचा होता. तो केव्हा करणार मला माहित नव्हतं, पण एक 2-4 गझल्स मी बाबाच्या याच्यातनं केल्या. पण बाबा गेल्यानंतर मी म्हटलं आपण बाबाला ट्रिब्यूट देऊ, आपण बाबाला ती समर्पित करू. बरोबर. त्या सगळ्या गझला आपण संगीतबद्ध करून आणि स्वतः गाऊन. कारण आईची पण खूप इच्छा होती की तू गझल गा आणि गझलाच्या काही अल्बम कर, काही गाणी कर. तर ते काही होत नव्हते. म्हणजे होत म्हणजे इतका बाबा असताना आम्ही इतक्या व्यस्त ह्याच्यात हे ते सगळं. आणि लोकसंगीत आणि गझल ना अमोल, ह्या 2 फार वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे स्विच ऑन स्विच ऑफ, म्हणजे ढंग वेगळा, बाज वेगळा, आविर्भाव वेगळा, सगळं वेगळं. पण माझ्याकडे गझला नव्हत्या. ज्या 2-4 केल्या होत्या तेवढ्याच होत्या. आणि तो जी किताब आहे बाबाची, जी त्याने लिहिली होती, तर ती मला सापडे ना. म्हटलं काय, बाबा गेल्यानंतरची गोष्ट आहे आणि तू बिलीव्ह नाही करणार. 20 डिसेंबरचा दिवस होता. मी मुलुंडला म्हणजे आत्ताही राहतो. तर तेव्हा मी मिसेसला म्हटलं अगं मी जाऊन येतो बाबाकडे. म्हणजे बाबा तर नाही आहे, पण 2012ची गोष्ट आहे. अच्छा. बाबा 2010ला गेला. तर म्हटलं बाबा नाहीये, पण मी बाबाच्या पाया पडून येतो. आणि मी संध्याकाळी गेलो तर घरी कोणी नव्हतं. बहीण माझी काम करत होती, कोणी नव्हतं. आणि बाबाची तस्वीर अशी ठेवली आहे बाजूला, तू कधी बाबाच्या घरी गेलास तर. आणि मी बसलो, बाबाच्या बरोबर बसलो होतो, शांत बसलो होतो. आणि ना मला काय माहित नाही, सर्टन एक पटकन पॉइंटला ते आठवलं. आणि आठवल्यानंतर म्हटलं, मी बहिणीला विचार, अगं पप्पाची ती डायरी ती कुठे आहे, काय मला माहित नाही, तू बघ शोध कुठे असेल तर. तर मी ना शिडी घेतली आणि वरती ना पूर्ण रॅक आहे बाबाच्या पुस्तकांचा केलेला. तर तो मी उघडला आणि तपासायला लागलो 1-2. आणि बिलीव्ह नाही करणार अमोल, मला तीच डायरी हाताला लागली, ब्ल्यू डायरी, ज्याच्यात गझला होत्या. आणि माझ्या डोळ्यातनं टचकन पाणी आलं. वाढदिवसाचं केवढं मोठं गिफ्ट मिळालं. मी तुला तेच सांगतो, मला मी इतका आनंदून गेलो. त्याच्यासारखी मला आत्तापर्यंतची गिफ्ट नाही असं मी मानतो. आणि मग ती मी खाली आणली, ती मी डोक्याला लावली आणि बाबाच्या एक गझला मी चाळत राहिलो आणि माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं. आणि भरभरून दिलं रे, तो असतानाही दिलं आणि नसतानाही माणूस इतकं भरभरून देतो. पैसा नाही रे अमोल, पण मी नेहमी सांगतो की एक पान आहे ना बाबाचं गाण्याचं, ते 1 करोडासारखं आहे माझ्यासाठी. 1 करोड आहे. आणि मग मला भेटलं. मी घरी गेलो, सरिताला खूप आनंद, अरे सरिता मला काय भेटलं बघ. तर तुम्ही गझला आणल्या. मग मी त्यातल्या गझला बसवल्या आणि म्हटलं आत्ता बाबांना आपण ट्रिब्यूट करू. याच गझला बाबाला आपण ट्रिब्यूट करू. आणि 2012 साली ते गाणं, त्यातलं एक मला, जसं तू म्हणालास की ही रात जागण्याचे, ही रात जागण्याचे हे वय अजून आहे, ही रात जागण्याचे हे वय अजून आहे, बेहोश नाचण्याचे
बेहोश नाचण्याचे हे वय अजून आहे, ही रात जागण्याचे हे वय अजून आहे. बाबाने असं लिहिलं तर, वयमान कितीही झाले वयात काय आहे, वा. वयमान कितीही झाले वयात काय आहे, आनंद फुलविण्याचे हे वय अजून आहे, बेहोश नाचण्याचे हे वय अजून आहे, ही क्या बात आहे. रात जागण्याचे हे वय अजून आहे. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. गझलही सुंदर आणि त्या गझलेमागची गोष्ट ती तर फारच भारी. आणि हे वय अजून आहे, वय अजून आहे. हे तुला लक्षात ठेवायचं आहे. तू बाबांबद्दल बोलताना सांगितलंस की त्यांनी तुला खूप काही दिलं, भरभरून दिलं. आणि अर्थात आईने सुद्धा, त्या सुद्धा खूप चांगल्या अभिनेत्री होत्या, उत्तम गायिका होत्या. बिलकुल. आणि त्यांनी असं तुम्हाला संगीतापुरतं किंवा शाहिरीपुरतं असं मर्यादित न ठेवता जेवढं काही संगीत तुम्ही ऐकाल ते तुम्ही ऐकलं पाहिजे असं सांगितलं. त्याचा पुढे किती फायदा झाला? आमचा बाबा ना, मी नेहमी म्हणतो की तो फक्त शाहीर नव्हता. हे फार वेगळं आहे. कारण शाहीर आणि शायर, हो. मी शायर म्हणजे तो बाबा उर्दू कव्वाली गायचा, उर्दू लिहायचा. आता जसं मी तुला ऐकवलं, हो, हे हो. ही ही गझल पण लिहायचा. म्हणजे कोणी बोलणार नाही की एका हातात डब घेऊन आणि गोंधळाचा काकडा घेऊन नाचणारा माणूस कुठे ही रात जागण्याचे हे वय अजून आहे वगैरे लिहिणारा. तर बाबा काय आहे ना, घरी बसला लिहाय की आम्हाला तो लहानपणापासून गेयता. आता काव्यामधली एक गेयता असते, एक मतला सम्मतला असतो. हो हो. तर तो ही रात जागण्याचे हे वय अजून आहे, बेहोश नाचण्याचे हे वय अजून आहे. म्हणजे सांगताना पण तो असा आम्हाला सांगायचा. तर त्याच्यामुळे काय आहे ना, की गाणं, त्याचं चित्र, त्या गाण्याचा एक ग्राफ, ते ना तेव्हापासूनच मला असं वाटतं ना कुठेतरी पाठीमध्ये बिंबवलं गेलं आमच्या. कारण त्याने खूप ऐकलं. त्याने खूप मेहदी हसन साहेबांच्या गझला आम्हाला आणून द्यायचे, वा. गुलाम अली साहेबांच्या गझला आणून द्यायचे, कॅसेट्स. वाडकर साहेबांच्या मी हो, कितीतरी हो, ऐकल्या. हो. अंतरंग अल्बम, जर कोणाला माहित असेल तर, मला माहित नाही. अंतरंग अल्बम मध्ये कितीतरी. तर हे काय होतं की त्याने आम्हाला ना ही सवय लावली की तुम्ही लोकसंगीतच नाही करायचं, तुम्ही सगळं संगीत शिका. आणि शास्त्रीय संगीताच्या धड्यासाठी मला पंडित गुरुवर्य B.A. तुपे यांच्याकडे त्याने पाठवलं. ओके. पण तो भाग वेगळा की मी त्यांच्याकडनं ते खूप देऊ शकत होते, पण मी घेतलं नाही. काय आलो बाहेर की विसरायचो राग. अच्छा. हा, कारण ते काय माहित नाही, कारण तिथे जरा कार्यक्रमाच्या गडबडीत वगैरे ती एक काय म्हणतो ना, एक सुरुवात बाबाने केली की शास्त्रीय ऐका. त्याचा फायदा असा झाला ना की मी पुढे कार्यक्रम करत होतो. एखादा समजा शुक्र तारा मंदवारा चांदणे, आता हा आवाज लावला मी. हा आवाज कसा लावला पाहिजे भावगीताला, किंवा हे कसं आलं पाहिजे, कृत्रिम पण नाही वाटला पाहिजे. येस, हा भावगीताचा आवाज, त्याचा शब्दफेक, त्याची शब्दफेक, त्याची पद्धती, हे सगळं मला बाबा तसा गात होता किंवा मला पाठवलं, किंवा मी गुलाम अलींचं ऐकलं किंवा मेहदी हसन साहेबांचं ऐकलं, वाडकर साहेबांचं, रफी साहेबांना मी खूप ऐकायचो. तर त्याच्यामुळे काय झालं की मला हा सगळा बाबांनी जो धडा आम्हाला दिलेला, हे पण शिका ते पण, तर ते मला इथे आलं. आता वेस्टर्न म्हणशील ना, तर बॅनियन ट्री म्हणून एक नावाची एक संस्था आहे, त्याच्याबरोबर मी 4-5 वर्षापासून जोडलं गेलोय. तर तिथे वेस्टर्न, जॅपनीज किंवा स्पॅनिश ते त्यांच्या ह्याच्यात गातात. आता ते त्यांच्या बाजात गातात आणि त्यांच्या ह्याच्यात तुला तुमचं गायचं आहे, तर मला रहवारी मोदियान द्यावी भरून, अन नाही तर द्यावा. आता हे कसं आलं, तर मी एक फोक रॉक बँड सुरू केला होता. ओके. एक 10-12 वर्षापूर्वी. तर फोक रॉक बँड मध्ये मी हे सगळं आम्ही घ्यायचो. उध 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 उध. आता त्याच्यामध्ये अरबिक येतं, टाक 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 टिक टाक 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 टाक. तर हे सगळं मला त्या रिदम्स माहित असल्यामुळे, ते सगळा तो आविर्भाव, सगळा तो वेस्टर्नचा काय आहे, हिपहॉप,
हिपहॉप, आणि त्याच्यानंतर एक स्टाईल आहे जॅझ, हो. त्याच्यानंतर आहे एक लॅटिन. हे म्युझिक मला माहित असल्यामुळे, ते ऐकल्यामुळे मला माझ्या लोकसंगीताला त्याच्यात असं टाकता आलं टाकता अमोल. आलं. हो. आणि त्याच्यामुळे काय झालं की मला तो रिदम, हे बघ तुम्ही गाता पण तुम्हाला तो फील घेणं फार गरजेचं असतं. करेक्ट, करेक्ट. मला जर मी वेस्टर्न फील किंवा गझलाचा फील किंवा सुगम संगीताचा जर फील नाही घेता आला तर मी तो गाऊ नाही शकणार. मला त्याचं वजन माहिती पाहिजे. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी बाबांनी आम्हाला दिल्यामुळे त्याचा आज फरक आम्हाला पडतोय. करेक्ट. आज खूप वेगळ्या पद्धतीने मी वेस्टर्न कल्चर लोकांबरोबर पण जाऊन ते फोक रॉक बँडची मी निर्मिती त्याच्यामधनच करू शकलो. खरंच आहे, खरंच आहे. म्हणजे नुकताच तू राकेश चौरासिया आणि कोण होते ते साऊथ आफ्रिकन होता. येस 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 येस, डावळा नावाचा हा, 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 एक हा. साऊथ आफ्रिकन होता तो. तर त्यांच्याबरोबर मी गण हे केला. म्हणजे इथे राकेशजी क्लासिकल चालले आहेत, मी इथे पारंपरिक गण गातोय आणि तो तिकडे वेस्टर्न वाजवतोय. तर ते कारो वाद्य तो वाजवतोय, इथे फ्ल्यूट चालली आणि इथे मी माझं पारंपरिक आणि ढोलकी, तबला ढोलकी असं असं पहिल्यांदा झालंय करेक्ट. की गण हम लेते हैं और गण को लगे. तो यमन रागातनं, तो यमन रागातनं असं त्यांनी वाजवलं क्लासिकल, मग मी, मग ते हे का, कारण मला त्याचा एक फील माहिती आहे, त्याचा एक झोल. त्याला आमच्या भाषेत एक झोल म्हणतात. ढोल म्हणतात. अच्छा. एक झोल, हा जो झोल आहे, ढाकचिक ढिकचिका ढाकचिक, हा जो ढोल आहे, झोल आहे, हा कळला पाहिजे. हा ढांग टिंगा ढांग जिंका ढांग टिंग, हा आपल्या फोक मध्ये पण येतो. बरोबर. चिक धांगा चिक धांगा चिक धांगा, हा तुम्हाला कव्वालीमध्ये येतो. बरोबर. तर तो तसा ढिक चिका ढाक झिक ढिक, बघा ना आता किती साम्य आहे. साम्य. तर हे तुम्हाला कळलं पाहिजे, हा झोल कळला पाहिजे. वा. तर तो झोल लहानपणापासून, आणि मला ना एक तालाची खूप आवड होती. म्हणजे राजाराम भाऊ जे ढोलकी वादक होते किंवा राम जामगावकर, तर ते वाजून उठले ना असे की मी जाऊन लगेच ढोलकीवर बसायचो, ढग 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 वाजवायचं. अच्छा. म्हणजे मला ती खूप सवय, लहानपणापासून मला सवय होती. इव्हन मी डफ वाजवायचो लहानपणापासून, सवय होती. त्याच्यामुळे तालाचं हे थोडस मला, लईचं आणि तालाचं वा. लईच थोडस. तू जरा झोल बद्दल बोललास, ते वेगळा एक अर्थ कळला झोलचा. हाजी. नाही तर आमच्या डोक्यात तुझं गायलेलं गाणं, ते तू मध्ये मध्ये आहेस त्या गाण्यात, झोल 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 करून टाक. मी आणि गोलमाल. बापरे, हो, हो, गोलमाल गोलमाल सिनेमात. बापरे, आम्ही डुएट गायलं होतं. खरंच आहे, खरंच आहे. पण आता हा आपण प्रभावाबद्दल बोलतोय, हाजी. तर वडिलांचा प्रभाव, लोकसंगीताचा प्रभाव, शाहिरीचा प्रभाव, ते सगळं आहेच. पण नरेंद्र चंचल यांचा प्रभाव कुठून पडला तुझ्यावरती? ते कुठेच सापडले तुला आणि कसे आवडायला लागले तुला? मैं बेनाम हो गया. आणि मला आमचा मारुती नावाचा बाबांकडे कोरस साठी असायचा, आणि तो फिल्म इंडस्ट्रीत ना काम करायचा. तर म्हणजे अमजद खान वगैरे यांना तो ओळखायचा. अच्छा. तर तेव्हा तो ना स्पॉट बॉयचं काम करायचा. ओके. त्याच्यामुळे फिल्मशी जरा त्याचं, तर त्याने मला बसवलं होतं, माझ्याकडनं गाणी बसून घेतली होती, की माझा Okay. पिच खूप वर होता. ओके. तर त्याने बसून घेतलं होतं, आणि आमच्याकडे आकाश एक नावाचा एक मुलगा होता, त्याचा ऑर्केस्ट्रा होता. मग एक टागोरनगरला आमचे ते मिलिंद दाभोळकर आणि हे सगळे शशी आणि ही सगळी माणसं माझं बोट धरून मला घेऊन जायचंय. माझ्या पायात बाटाची चप्पल असायची आणि शर्ट टी शर्ट कोणाचं तरी भावाचं मी उष्ण घातलेलं असायचं. सगळी गरिबी तेव्हा. पण बाबांना ते कळलं होतं की हा काहीतरी गातोय, पण बाबांना ना कधी मला थांबवलं नाही. किंवा मारुतीला गपचूप, हा त्याला सांग गा त्याच्याकडनं करून घे. ती 2 गाणी गाण्यासाठी मला बोलवायचे आणि मला छोटा चंचल म्हणायचं. अरे चंचल किधर आहे, छोटा चंचल किधर आहे? तर तेव्हा त्या ऑर्केस्ट्रामध्ये सगळीकडे मी खूप फेमस होतो, क्या बात आहे. छोटा चंचलच्या नावाने. तर ते वन्स मोर मला भेटल्याशिवाय राहायचं नाही. तर ते चंचलजींना मी नमस्कार करतो, आणि त्यांना कधी भेटण्याचा योग नाही आला मला, पण मी त्यांची गाणी गायचो. आणि पहिलं गाणं मी गायलो, मला चांगलं आठवतंय हे, पवईच्या मार्केटमध्ये गणेशोत्सव होता. अच्छा. आणि तेव्हा मी हिंदी ऑर्केस्ट्रामध्ये, आणि हिंदी पहिलं गाणं, म्हणजे बाबाबरोबर तर गात होतो मी कोरस, आणि पण पहिलं माझं इंडिव्हिज्युअल स्टेज हिंदीचं, तर ते पवईचं ते मार्केट आहे. मला आजही, मी तिथनच गेलो तर मला ते मार्केट आठवतं. असं कोपऱ्यात स्टेज लागला होता, आणि तेव्हा ऑर्केस्ट्राशिवाय पर्याय नव्हता. आकाशवाणी, दूरदर्शन आणि ऑर्केस्ट्रा. क्या बात आहे. ऑर्केस्ट्रा म्हणजे ऑर्केस्ट्रा पण नाही, ऑर्केस्ट्रा असं. ऑर्केस्ट्रा. चोरस आणि ऑर्केस्ट्रा. तेव्हा तो दिवस आठवत. पण हे सगळं म्हणजे तू बघितलेलं असल्यामुळे, आणि म्हणजे इतकं सगळं वेगवेगळ्या प्रकारची गाणी आणि वातावरण, कोक स्टुडिओ त्याच्यामुळे झालं ना शेवटी. एकमेव मराठी लोककलाकार ज्याने कोक स्टुडिओ मध्ये परफॉर्म केलंय. बिलकुल. मी नंतर खूप आले, पण पहिला तू होतास. बिलकुल. तो अनुभव कसा होता कोक स्टुडिओचा? बिलकुल. मी तुला सांगायला मला इथे आवडेल
की त्याचं जे शेड्यूल होतं हम्म. 40 दिवसाचं होतं ओ. आणि शेवटच्या दिवसाच्या आदल्या रात्री 8:30 पावणे 9ला मला फोन आला हम्म, हम्म, रेड हम्म, चिलीमधनं, हम्म. शाहरुख खानच्या त्या बरोबर. कंपनीचे आहेत ना, हो. की एम आय स्पीकिंग विथ नंदेश ओमाप, येस. हा, हा. तर त्याने ते उच्चार, येस ओमाप. असं मग मला सगळं सांगितलं आणि मला सांगितलं तुम्ही असं असं. मग ठरलं, मी कलाकारांना पटापट सगळ्यांना जमवलं. पण मला इथे सांगायला आवडेल की आपले ते आर्टिस्ट फार दिग्गज आर्टिस्ट, आम्ही सगळे त्यांना देव माणूस, आम्ही त्यांना पोचतो मानतो, असे आमचे द ग्रेट रिदमिस्ट दीपक दादा बोरकर ते आपल्यात नाही आहेत. तर हो, हो. त्यांनी माझं नाव तिथे सजेस्ट केलं क्या बात है. आणि मी नेहमी जेव्हा हा विषय निघतो दीपक दादांचं नाव काढतोच, कारण त्यांनी सांगितलं लेस्ली लुईसला कि एक बंदा है फोक में गाता है और विठ्ठल जी का वो लड़का है, आप उसको बुलाइए. आणि तो शेवटचा दिवस होता. खरं सांगतो, मी 8:30ला मी पोहोचलो. आम्ही सगळं ते बघितलं सगळं झालं. तर आम्ही मेकअप रूम मध्ये बसलो होतो. तर म्हणाले, लेस्ली साहेब म्हणाले, नंदेशजी या लेट्स जॅम इन. तर मला तर पहिल्यांदाच सगळं होतं, ते सगळे वेस्टर्न असे बसले तिथे. सो आप क्या सुनाएंगे महाराष्ट्र का. तो मैं बोलो, सर मैं महाराष्ट्र का क्या सुनाऊं. जो आपको चाहिए मैं सुना सकता हूँ. बोलो महाराष्ट्र का कुछ सुना ही है. बोलो सर कुछ नहीं है, हाँ. महाराष्ट्र में बहुत कुछ है, बरोबर. तर मग क्या सुनाव. नाही वॉटेवर. तो मी मग गोंधळ आणि मग धनगर त्यांना ऐकवलं. तर त्यांना काहीतरी खूप वेगळं वाटलं. त्यांनी कदाचित स्टडी केला असेल, त्यांना माहित असेल. तर म्हणाले हा येईल येते. फिर आम्ही ना एक 15-20 मिनिटात सगळं बसवलं त्यांनी. हा तुम्ही हा पार्ट, तू हा पार्ट, तू असं यायचं, मग नंदेश विल कम हिअर, देन अगेन विल गो आउट, देन अगेन यू, असं सगळं ठरलं. आम्ही एक रिहर्सल पण केली. 9:15 वाजता कॅमेरेवरचे कपडे असा कपडा कॅमेरावरचा बाजूला झाला आणि सगळे म्हणजे काय पंक्च्युअलिटी असते मी बघितली. आणि त्या दिवशी मला 103 ताप होता. बापरे. मी झोप नव्हती मला टेन्शनमुळे, आणि त्याच्यात मी गायलेली ही गाणी आहे. तर तशा पद्धतीने ते गोंधळ आणि धनगर शूट झाला. आणि मी पहिला मराठी कलाकार म्हणून भारतात आलेला कोक स्टुडिओ, आणि त्यातला मराठी, आणि त्यातल्या 40 दिवसाचं शेवटचं शेड्यूल, हे माझ्या नशिबी लिहिलं होतं. खरंच ते होतं, तुम्हा खरंच आहे. सगळ्यांची, रसिकांची आणि आई बाबाची खरंच आहे, पुण्याई खरंच आहे. आहे. नाही, मी प्रेक्षकांना सांगेन, की ज्यांनी नसेल बघितलं, मी तुम्हाला लिंक देतोय ह्याची, या कोक स्टुडिओच्या सॉन्गची. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही नक्की बघा. आणि अजून एक मी लिंक तुम्हाला देणार आहे, ती ह्याच्या अल्बमची, हा. जो सुफी अल्बम आहे, मराठी सुफी अल्बम आहे. Right. आणि मराठी सुफी करणारा सुद्धा तू पहिला पहिला. कलाकार, पहिला गायक आहे. राईट. सुफीचं आता सांग आम्हाला, हे ते मखमली आवाज आणि सुफीचं वातावरण, ते कसं आलं ते? तर नाही, आपण हे खूप ऐकत होतो सिनेमांमधनं ना. एक मधला असा काळ होता की तो सुफिझमला खूप, राहत फतेह अली खान किंवा त्याच्या आधी नुसरतजींचं आपण खूप ऐकत होतो, कव्वाले. आणि आणि मग ते फिल्म्स मध्ये पण खूप येत होतं. तर मी म्हटलं अरे हे खूप चाललं. आणि अल्बम माझा येऊन गेला होता गझल, आता काय नवीन करायचं म्हणून. पण एक एक आपल्याला असतं ना, स्वस्थ बसू देत नाही कलाकाराला. तर काय करायचं म्हणून मग आम्ही सगळ्यांनी, मी ठरवलं अरे आपण सुफीचं एक करूया. मग मी जशी गाणी एक 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 चूज करायला गेलो. एक गाणं अरविंद जगतापने लिहिलंय. ओके. देव माझा येई मनी माझ्या, जो देवळात रोज भेटतो, तो देव माझा खोटा वाटतो. क्या बात आहे. जो देव माझ्या मनात येतो, जो मला रोज भेटतो, तो मला मंदिरात, मला मला तो खोटा वाटतो. माझ्या मनातला खूप आहे. आणि त्याच्यात त्याने तो इतकं छान, तर मी त्याची चाल केली. आणि एक संतोषजी हुदलीकर आमचे खूप मोठे साहित्यिक आहेत, लेखक आहेत नाशिकचे. ते बिल्डर आहेत, ओके. पण खूप उत्तम लिहितात. तर त्यांनी एक लिहिलेलं. परत खान आपले ए के खान आपले वाशीचे, त्यांनी लिहिलेली. आणि अच्छा. 2-4 गाणी मी स्वतः त्याच्यात लिहिली होती. तर असं उर्दू, मराठी आणि हिंदी असं एकत्रित केलेलं तो सुफी अल्बम झाला. आणि तो खूप गाजला. क्या बात आहे. आणि मला सांगायला आवडेल की तो LM म्युझिकने लॉन्च केला. ओके. LM म्युझिक म्हणजे लोकांना माहित नाही, लता मंगेशकर म्युझिक कंपनी, जो आमचा मित्र मयुरेश मयुरेश पै. हो, हो, हो. सगळं तो हे करतो. तर त्याला मी हे ऐकवलंच, म्हणाला मला दे. आणि तो आम्ही लॉन्च करायचं ठरवलं. आणि मी म्हटलं अरे कसं करूया, मला दीदींना. तर त्याने काय मला सांगितलं नाही तोपर्यंत. हा अरे आपण करूया लॉन्च, बघूया रे काय नंतर ते ऐकूया दीदींना वगैरे. आणि ना लॉन्चचा दिवस आला, कैलाश खेर आला होता लॉन्चला ओके. MIG क्लबला. आणि हा किती बघ आगाऊ आहे मयुरेश. तर होणार होतं 1 तासाभराने. आणि मला ना याने फोन लावून दिला
तुला ना एका व्यक्तीशी, खूप मोठ्या व्यक्तीशी बोलायचं आहे. आणि मला डायरेक्ट लावून दिला, हा दीदी नंदेश मग माझ्या बाजूला आहे, दीदी बोल. अरे बापरे असं मग पाणी पाणी झालं, मी काय करू आता. आणि मग त्यांचा आवाज, हॅलो. मी 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 संपलो होतो. मी 99 ला त्यांना भेटलो होतो. 99 नंतर मी 2005 आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 2014. म्हणजे अगदी, नंदेश मी तुमचं गाणं ऐकलंय, खूप सुरेख तुम्ही केलेलं आहे. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अरे मी ठेवल्यानंतर मला डोळ्यात पाणी आलं, म्हटलं मयुरेश काय केलंस तू, खूप खूप मोठी गोष्ट केलीस. अरे म्हणलं दीदीला खूप आवडलंय तुझं गाणं, म्हणून मी तुला सांगणार नव्हतो. मी तुला आत्ता मुद्दाम सांगितलं जेव्हा हे येत आहे, तर तुझं जरा पेशन्स बघत होतं, म्हणजे सरप्राईज तुला द्यायची होती मला. तर मयुरेशनी ती खूप गोड सरप्राईज दिली आणि LM म्युझिकने ते लॉन्च केलं. म्हणजे माझं भाग्य की दीदीने माझ्यासाठी, दीदीने उभ्या राहिल्या. एक झलक ऐकू शकतो का? बिलकुल. देव माझा ये मनी माझ्या, देव माझा ये मनी माझ्या, जो देवळात रोज भेटतो, तो देव मज खोटा वाटतो. देव माझा ये मनी माझ्या, देव माझा ये मनी माझ्या, विठू माझी माऊली, विठू माझी सावली, विठू माझी माऊली, विठू माझी सावली. विठ्ठलाला घेऊन आम्ही असं त्याला असं ब्लंड करून एक आणखी त्यातला एक आहे, मेरे मौला, 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 तू मातीच्या देही चेतना है मौला. संतोष जुदलीकरांनी लिहिलं, तू मातीच्या देही चेतना है मौला, तुझ्या रूपाला धर्म जातना है मौला, तुझ्या रूपाला धर्म जातना है मौला, मेरे मौला, मेरे मौला, मेरे मौला, मेरे मौला, मेरे मौला. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. असं तो सुफीचा, तो पूर्ण सुफिझम आम्ही आणण्याचा प्रयत्न केला. चढत जातं सगळं, एकदम एकदम असे गुंगी लागते. खरंच आहे. पण तो अल्बम चाललाच नाही, कारण आपल्या मराठी लोकांनी, आम्ही गरीब माणसं म्हणून तो जास्त, कदाचित तुझ्या कॅचअपमुळे लोक शोधतील, शोधू दे त्यांना आणि तुझे असं थोडीच आहे, असं थोडीच. तू ते बनवलंयच, ही मोठी गोष्ट आहे ती. पण तू आता कैलाश खेरचं नाव घेतलंस, त्याच्यावरून मला आठवलं की नरेंद्र चंचल पासून कैलाश खेर पर्यंत, मग राहत फतेह अली खान असतील, नुसरत फतेह अली खान असतील, या सगळ्या आवाजांचा बॉलिवूडने खूप चांगल्या प्रकारे वापर करून घेतला असं दिसतं. म्हणजे एकाच प्रकारची गाणी नाही, त्याच्यामध्ये सॅड सॉन्ग पण आहेत त्यांनी गायलेली, रोमॅन्टिक सॉंग्स पण त्यांनी गायलेली आहेत. मराठीत तसं का नाही होते, म्हणजे तुझ्याकडनं का नाही गाऊन घेते चांगली अशी रोमॅन्टिक गाणी? तू एकदम बघ, मी तुला सांगू का, मी कोणी नाहीये. मला एकदा एका शो मध्ये मी गात होतो, तेव्हा वाडकर साहेब म्हणाले की अरे नंदेश हे पण गातोय. तर नंदेशकडनं किंवा अशा गायकांकडनं आपण संगीतकार एक्सपेरिमेंट का नाही करून घेत. बरोबर. पण मी एकटाच चांगला गायक असा नाही. मी अमोल, मी खरं सांगतो, मी पाल्लाळ बोलत नाही, मी प्रांजळपणे बोलतो. माझ्यापेक्षा खूप चांगले गायक आहेत, खूप. मी ज्यांना अडॉर करतो, मी त्यांना बघतो. आजकालची मुलं पण, मी त्यांच्याकडनं पण शिकतो, खूप शिकतो, मी खूप शिकतो. तर हे संगीतकारावर डिपेंड आहे दादा, हे माझ्यावर नाही. कारण मी बरीचशी अभंग गायली, मी कोळी गीतं गायली फिल्ममध्ये, मी पोवाड्याच्या गोंधळमध्ये अनेक भारुडं गायली, अनेक भक्तिगीतं गायली. पण शेवटी जे डिपेंड आहे, आणि तू म्हणतोस तसं ना, सोफिझम आपल्याकडे, मला वाटतं स्क्रिप्टची डिमांड असू शकते, कदाचित त्याच्यामुळे नसेल येत असं मला वाटतं. आहेत गाणी तशी, रंगापतंगामध्ये आदर्श शिंदेने गायलेलं आहे, गझल असतात, तर त्या मुळातच आपल्याकडे ते गझल आणि माझ्या आवाजात का नाही हा मला माहित नाही, पण नक्कीच येईल असा मला पूर्ण विश्वास आहे. कारण आपले संगीतकार, सगळेच संगीतकार खूप छान प्रयोग खूप चांगले करणारे, प्रयोग चांगला करणारे आहेत. कुठेतरी त्यांना
परत आठवण होईल या गरिबाची आणि बोलतील. पण अगदी बेसिक प्रश्न विचारतो, हो की जी. तू अनेक जाहीर कार्यक्रम गाजवलेस आणि त्यानंतर पहिल्यांदा जेव्हा तू रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये सिनेमासाठी म्हणून गायला गेला असशील, हा जी. तेव्हा काय काही गडबड उडाली, काहीतरी नवीन असं वाटलं, "अरे, हे काहीतरी वेगळंच आहे" आणि मग त्याची सवय कशी होत गेली? नाही काय झालं, मी सिनेमात गाण्याच्या आधी पण रेकॉर्डिंग गात होतो. हं. रेकॉर्डिंग्स गात होतो. पण सिनेमाचं रेकॉर्डिंग म्हणजे एक वेगळंच असतं ना रे, हो, पडद्यावरचं. बरोबर. अल्बममध्ये मी गात होतो पूर्वी हं. बाबांच्या असताना पण. हां. पण सिनेमा म्हणजे एक 70 हं. एक एक बिग स्टोरी. तर त्याच्यासाठी गाताना दडपण खूप होतं, की आपलं आता गाणं कोणीतरी गाणार आहे. हां. कोणीतरी लिपसिंग करणार आहे. बरोबर. कोणीतरी ते चित्रपटात सीन वाईज येणार आहे. हं. तर ते दडपण खूप होतं. ओके. आणि पहिला माझा हुंडा घ्या हुंडा पण तो सिनेमा आला नाही. हं. किरण शेंबेकर आम्ही सगळे त्याच्यात गायलो होतो. मग नंतर पहिलं गाणं जर आलं असेल तर राम लक्ष्मण काकांचं आलं असेल, नामा एमडी, ओके. मुंबईचा डब्बेवाला. तर तिन्ही गाणी हां, हां, आणि हां, माझं हां. भाग्य बघ, एक तर राम लक्ष्मण काका, ज्याच्यात बाबा पण गायले होते त्यांच्यासाठी, घाबरायचं नाही म्हणून. आणि मग मी इतकं माझं भाग्य चांगलं, की उषाताईंबरोबर तिन्ही डुएट्स उषाताईंबरोबर आहेत वाह! त्या पूर्ण पिक्चरमध्ये. वाह! तर हे बघ भाग्य म्हणजे. आणि हे जुळून आणलं राम काकांनी. मी त्यांचं खूप धन्यवाद. ते नाही आहेत, हं, त्यांचं हं. स्मरण होतं इकडे. उषाताईंबरोबर ते गाण्याचा मला पण दडपण असतं. कारण लाईव्ह शो हे काय आहे ना, तिथे तुम्हाला एक्सपेरिमेंट करता येते. हं. पण इथे ना, दिलेल्या त्या चौकटीत तुम्हाला एक्सप्रेशन्स, करेक्ट. तुम्हाला ते गाणं फुलवायचं असतं आणि संगीतकाराने जे सांगितलेलं आहे, ते तुम्हाला करायचं क्या असतं. बात है! बरोबर. तुम्हाला दिल का नहीं. हां, तुम्ही जेव्हा याच्यात स्टुडिओत नाही आहात, शोमध्ये आहात, तेव्हा तुम्ही तिथे जागा घेऊ शकता. हं. तिथे थांबू शकतो, आपण बोलू शकतो. तिथे आपण व्हेरिएशन्स घेऊ शकतो. तर त्याला वाव असतो करेक्ट, स्टेजवर. करेक्ट, पण करेक्ट, करेक्ट. इथे या चौकटीत बॉस तुमको इधर ही असं म्हणजे इतकं कट्टोकट गावं लागतं आणि बस म्हणजे तुम्हाला पत्थर लगना ही चाहिए हं, उधर आणि हं. लोकांना पटकन ते भिडलं पाहिजे. बरोबर, बरोबर. इतकं ते खूप वेगळी काय म्हणतो ना, एक वेगळी शाळा आहे ती. मला आठवलं आता मगाशी, की तू सुफीचं सांगत असताना अचानक, की तुझे वडील विठ्ठल उमप हाजी. ते दर्ग्यावर जायचे कव्वाली हो, म्हणायला. बिलकुल, बिलकुल, बिलकुल. तू गेलास कधी त्यांच्याबरोबर? अरे बाबा, तुम्हाला आठवण करून एक कुठून एक शोधून आणतोयस अरे! आणि खूप चांगले प्रश्न विचारतोयस, जे मी कधी याआधी बोललो नाहीये अमोल. आय लव्ह यू. तर कसं आहे, बाबा दर्ग्यावर फार पूर्वी अब्दुलराव चाऊस, हं, जानी बाबू, हं. त्यानंतर अझीज नाजा, हे सगळे मित्र होते बाबाचे. अच्छा. हे सगळे ना सिटी बेकरी आपली, वरळीला. बरोबर? हो. तर तिथे सगळे जमायचे. ओके. प्रल्हाद शिंदे हे सगळे. हां. प्रल्हाद दादा मला वाटतं थोडे लहान, बाबापेक्षा एक 8-10 वर्षांनी लहान हं, असतील. हं, हं. पण ही सगळी मंडळी तिथे जमायची. म्हणजे कव्वाली झाली ना, की किमा पाव खायला तिकडे, बन मस्का खायला सकाळी, ओके. चहा प्यायला तिकडे, मग हं, हं. चर्चा व्हायची. आज मैंने क्या गाया, तुमने क्या गाया, ये अरे क्या विठ्ठल भाई, क्या शेर लिए तुमने. तर ही काय मंडळी ना इतकी हेल्दी होती. हं. आज आम्ही कुणाचं गाणं ऐकायला जात नाही. आज आम्ही कुणाच्या गाण्यावर ना दाद द्यायला आम्ही काकू करतो. हं. पण ही मंडळी होती ना, श्रीनिवास खळे काका असतील किंवा विश्वनाथ मोरे काका, हो, हे हो. सगळे ना, बाबा, हे सगळे ना इतकी एकमेकाची तारीफ करायची, एकमेकाबद्दल प्रेम होतं. तर तेव्हा ही जी काही कव्वाल मंडळी आहे ना, ही बाबाची कव्वाली ऐकायला यायचे. कारण बाबा मराठी उर्दू गायचे हां. दर्ग्यावर. तुला माहीमचा दर्गा मला चांगला आठवतं. मी त्याच्याही आधी खूप कव्वाल्या वगैरे बाबाच्या, पण माहीमचा दर्गा स्पेशली तुला सांगतो. तो असा आहे ना, तिथे आता दुरंगी म्हणजे इकडे एक आणि तिथे एक. हं. तशी तिरंगी नाही, तर चौरंगी लढाई असायची. म्हणजे ओह! इथे बाबा, इथे कृष्णा शिंदे, तिथे कोणीतरी तुला माहिती असेल अल्ताफ राजा, हो, त्याची हो. आई पण राणी रूपलता. अच्छा. तर त्या गायच्या. आणि तिथे म्हणजे अल्ताफ दादा पण यायचे, म्हणजे मोठे होते ते तेव्हा. माझ्यापेक्षा मोठे आहेत 10 वर्षांनी. आणि तिथे प्रल्हाद दादा किंवा असे ना अरे सगळे बापरे! बदलायचे. अच्छा. प्रत्येकाच्या एक गाणं, 2-2 गाणी व्हायची. राउंड असायचो. तो पूर्ण 7-8 ला सुरू व्हायचा हं, कव्वाली, ती हं, ती हं, हं. सकाळपर्यंत चालायची. क्या बात है! कव्वालीचा ते बाजच तो आहे. आणि मला आठवतंय 4 वर्ष आम्ही होतो. हं. पण बाकीचे सगळे बदललेले असायचे. त्या ओह! माहीमच्या दर्ग्यावर काय माहित नाही, तिथे पोलीस, अजूनही पोलीस हो. ची मंडळी, जातात जे पोलीस तिकडे. स्टेशन आहे, हो. नाही ते भरवायचे. अच्छा. तो दर्ग्याचा हे असायचा, तेव्हा ते कव्वाली भरवायचे. क्या बात है! तर तिथे बाबा 4 वर्ष कायम. हं. बाबा एकटा, पण बाकी सगळे बदलत असायचे. काही उर्दू कव्वाल यायचे, काही मराठी यायचे.
वाह. बाबा तिकडे. तर बाबाची एक मला नज्म आठवते, तूने अभी मेरे को छेड़ा ही है. तो ये सभी हम नवा बन के आए, बाबा म्हणायचे, ये सभी हम नवा बन के आए, ये सभी हम नवा बन के आए, दर्द दिल की दवा बन के आए, अब मुझे फिक्र नहीं है यार, अब मुझे फिक्र नहीं है यार, अब ये सब मेरे लिए दुआ बन के आए. असं म्हणून बाबा सुरू क्या बात करायचा. आहे, क्या बात. आणि मग तिथे मला चांगलं आठवत आहे, एक कव्वाली होती जी गरीब नवाजवर. मी थोडीशी तुला ऐकून दाखव. हो, मला हो, मला हो. ती खूप हा, आवडते. मला तर आणि तेच ती आवडेल आता ना, आपण आणणार आहे. बोलण्यापेक्षा तू गाणी आणि म्हणत मी आता बसलेस आणणार तरी. आहे. हा, हा. ती आणणार आहे मी. घेऊन येणार आहे आता ती. माहीम दर्ग्याच्या उरसाचा काळ चालू आहे आता. येस. वा वा त्यामुळे वा. काय टायमिंग आहे बघ हे. दरबारी बोलवान, ख्वाजा गरीब वा वा नवाज वा. सर. हो दरबारी बोलवान, अजमेर ख्वाजा जी, दरबारी बोलवान, दरबारी बोलवान, अजमेर ख्वाजा जी, गातो हा दिल दीवाना, क्या बात. दीवाना, गातो हा दिल दीवाना, अजमेर ख्वाजा जी, हो दरबारी बोल, धक धिंग ताक निक ताक चिक ता. अरे असं अंगावर आताही काढतो. अरे बॉस, बापरे. बाबा जे गायचा ना, हो. म्हणजे लोक की ये कौन है भाई, ये मराठी है. मैं मराठी नहीं म्हणता, ये मराठी है. नहीं, मराठी होके भी ऐसे ये कैसे गा रहा है, ये कौन है बंदा. बाबा ये पैसे असे तिथे माहिती आहे ना त्यांच्यात ते क्या बात है, क्या बात है. नाव अल्लाह का और खुदा का नाम निकला तो ये असे असतात. ते बघत नाहीत की किती आहेत. ते खिशात हात घालून उधळतात नावावर. क्या तर बात मी है. पाहिलं, मी आता आपण युट्यूबवर बघतो ना ते हो ना, उधळताना, हो तर ना, हो तेव्हा ना. आम्ही आमच्या अंगावर झेलताना पाहिलेलं आहे. वा. पुढे आम्ही लहान लहान ना, आम्ही काय केलं, आम्हाला खूप अप्रूप वाटायचं. पण बाबा असा लागलेला असायचा, ते पैसा बिसा, ते असं पैसे ना पप्पा असे बाजूला करायचे, हार्मोनियमवर पडायचे असे, पायावर पडायचे असे बाजूला करायचे. और गा रहा है बंदा. तर बाबाची एक आणखी एक कव्वाली मला तिथे आठवते आहे की आदमी तू भी है, आदमी मैं भी हूं, कि आदमी तू भी है, आदमी मैं भी हूं, यूं तो हर आदमी आदमी है, मगर कि वो आदमी क्या बेकार है जो आदमी नहीं आदमी के लिए. वा. न तस्वीर काम आएगी, न माला काम आएगी, न तस्बी म्हणजे जपमाळ. अच्छा. न तस्बी काम आएगी, न माला काम आएगी, न तस्बी काम आएगी, न माला काम आएगी, न अदना काम आएगा, न आला काम आएगा, न फौज साथ देगी, न रिसाला काम आएगा. रिसाला यानी सरसेनापती. न फौज साथ देगी, न रिसाला काम आएगा, तो अंधेरे में तो नेकी का उजाला काम आएगा. वा. ये फिलोसॉफी देख. तो अंधेरे में तो नेकी का उजाला काम आएगा, जो देगा राह हक में वो निवाला काम आएगा, क्या जो बात. देगा राह हक में वो निवाला काम आएगा. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. ये हे मला लोकांना आठवण करून दिला पाहिजे, हाच तो माणूस आहे याने मगाशी गझल गायली होती अरे एका अतिशय नाजूक आवाजामध्ये. मला मला नेहमी हा प्रश्न पडतो की पंजाबमध्ये सुद्धा असे सुफी गाणारे आहेत, आणि अगदी दलेर मेहंदींचं मी ऐकले, कव्वाली ऐकली आहे. बिलकुल बिलकुल. पण हे अजून ग्लॅमर वाढण्यासाठी काय करायला पाहिजे. पंजाबचं म्युझिक जसं पूर्ण जगभरात प्रसिद्ध होतं, तसं आपलं लोककलाकारांना ग्लॅमर मिळावं, लोककलेला ग्लॅमर मिळावं, किंवा आपल्या इथल्या मातीतल्या संगीताला ग्लॅमर मिळावं. काही प्रमाणात झालंय. ग्लॅमर मिळत आहे, पण काय ना, आपल्याकडे आम्ही पैसे मागितले ना, तर अच्छा एवढंच करा ना. अरे. पण मी आता कुठे नाव घेत नाही, एका ठिकाणी मी कुठल्याही त्या याचं नाव घेत नाही सिटीचं, पण एका ठिकाणी आम्ही कार्यक्रम करायला गेलो होतो, नगरपालिकेचा होता. तर तिथे कैलाश खेर ही सगळी मंडळी गात होती. त्यांना भरघोस पैसे होते, पण आमच्या कार्यक्रमाला
काहीच पैसे नव्हते. टॅलेंट तेच आहे, आवाज तेवढाच चांगला आहे. पत्रकारांना विचारलं की हम्म. म्हटलं साहेब, आम्ही जेवायला चाललो होतो नंतर, म्हटलं साहेब एक प्रश्न विचारू का? हा हा उमप साहेब विचारा ना. हम्म. म्हटलं आत्ता जो कार्यक्रम तुमचा काल झाला आणि आज आमचा आहे कैलाश खेरचा, हो अरे काय गर्दी, काय टाळ्या. म्हटलं सर आमच्या टाळ्या काय वेगळ्या वाजतात का? आमच्यासाठी काय टाळ्या वेगळ्या असतात का? काही त्याचं काही परिमाण, मान काय काय वेगळा असतो का? मग आम्हाला पैसे का कमी? हम्म. अहो तो माणूस त्याच टाळ्या घेतोय, आम्ही त्याच टाळ्या घेत होतो, पण का तो हिंदीतला आहे म्हणून? भाई ग्लॅमर इधर भी आना चाहिए. हम्म. माझ्या माणसांनी मला मोठं करायला पाहिजे. Correct. बॉस माझा माणूस जेव्हा मला मोठं दाखवेल ना, तेव्हा तिकडची माणसं या क्या बात है भाई, बरोबर. क्या आदमी है यार, क्या करते. माझ्या हा वो है ना, हा उसको बुलाव ना, असं केलं ना तुम्ही, संपला. तुझी उंची जेव्हा मी वाढवत नाही ना, तोपर्यंत माझी उंची वाढत नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. तर माझ्या कलाकारांना, माझ्या माणसांना, माझ्या कलेला, माझ्या संस्कृतीला मी जोपर्यंत त्याला मान देत नाही, बॉस मी माझ्या वडिलाला मानतो यासाठी की बाबाने लोक कलावंताला एक वेगळा स्टेज दिला. प्रश्नच नाही. मी दावे के साथ कहता हूं, मला दावा आहे कुठल्या लोक कलावंत अभ्यासकाने सांगावा, त्या अभ्यासकाने कुठल्या लोक कलावंताला एक स्टेज दिलाय. माझा बाबा म्हणून आम्ही इथे राहणार नाही, आम्हाला चांगलं द्या. बाबाने ती डिग्निटी जपली. करेक्ट. देख तुम्ही जेव्हा डिग्निटी जपता तेव्हा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. बदलतो बदलतो. जो मी पण करतो आज. नाही ते एक कुठला तरी कार्यक्रम आला होता आम्हाला, कोणीतरी, मी आता नाव घेत नाही, मी परत सगळं कोड्यात नाही, बोलतो, ठीक आहे, पण माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत. आपल्याला प्रवृत्ती कळणं महत्वाचं आहे. हा. तर म्हणे नितीशजी असा कार्यक्रम करायचा आहे, तर ते आपल्याला पैसे कमी आहेत. म्हटलं का, इतकं मोठी संस्था आहे? म्हटलं मला माहिती आहे त्या कोण संस्थेत गाऊन गेलाय आणि आता कोण गाणार आहे. तुम्ही म्हटलं तुम्ही वयाने लहान आहात, जरा थोडासा माझा अभ्यास करा, बघा मी कोण आहे, मी काय केलंय. नाही पण दादा असं आहे बघा ना. म्हटलं का? म्हटलं एकही लोक कलावंत ना त्या फुटपाथवर बसून वडापाव नाही खाणार. तुम्ही आणली वेळ, तुम्ही आणली. त्यांना 5 स्टार मध्ये ते पण तिकडे गेले पाहिजेत. माझ्या माणसाला का नाही मिळत ती जागा? तेव्हा तेवढे पैसे का नाही मिळत? कारण तुम्ही कुठेतरी कमी पडता. हा वो कर लेंगे ना, ते गावचे, हा या जरा संबळ नाही. पण आमच्या लोककलावंतांना पण कळत नाही, ते आपल्या चोळण्यात बिझी झालेले. बॉस ती हे करण्यापेक्षा तुम्ही करा, पण तुम्ही तेही लक्ष द्या की तुमची डिग्निटी कशी वाढेल, तुमची कला ही लोकांपर्यंत कशी. आता मागणीवर बघ ना, मोस्ट प्रॉबेबली मागणीवर त्यांचे पासपोर्ट 5 पासपोर्ट भरलेले अमोल मी बघितलेले आहेत. बरं अशिक्षित, अंगठा बहादर बिचारे, शिकलेले नाहीत, आपल्याकडचे पण तसे, पण त्यांनी जी काही त्यांच्याकडे जी पद्धत आहे बोलण्याची आणि त्यांनी जी काही ढंग जपलेला आहे, त्यांनी जी काही त्यांची, ते पण फोकस घातात ना बॉस. पण डिग्निटी देख, तर ती मी सगळ्या माझ्या कलाकारांना सांगत असतो की तुम्ही पण डिग्निटी हे करा, तर तुम्हाला कमर्शियली आणि अजूनही बघ ना कुठे फेस्टिवल्स मध्ये किंवा जे मोठे मोठे फेस्टिवल्स होतात तिथे आम्हाला का नाही बोलवत हे लोक? तुमको क्या लगा हम कम है क्या? अरे भाई अमोल मैं सबको बताता हूँ भाई, हम कम नहीं है. तुम्ही फक्त फेस्टिवलला बोलून दाखवा, तुमचं वेस्टर्न आणि सगळं आम्ही सगळं तुम्हाला देऊ. सगळं सभागृह डोलायला लागेल, धोत्रापासून तर सगळे पॅन्टवाल्यांना सगळ्यांना नाचवू. हा बिलकुल, इतनी ताकद आहे हमारे. फोक आख्यांनी आता ते दाखवलं एक प्रकार करतात. आता सोशल मीडिया थोडस हँडल करून सोशल मीडिया आलाय. अरे पण हे आता तू उल्लेख केलास, पण हे आम्ही फार आधीपासून करतोय. माझे पूर्वज, तुझा किती हजारच्या वर शोध झाले, मी मराठीचे खूपच. अरे आपल्या शाहीर साबळेंनी, अण्णाभाऊ, बाबांनी आमच्या एका ढोलकीवर लोकांना नाचवतो आम्ही. आता मी लंडनला, अमेरिकेला जातो, कोण असतं माझ्यावर? 4-5 लोक असतात, पण आम्ही पूर्ण सभागृह, वाक्य पूर्ण सभागृह नाचवतो मी. आणि तिथे प्रेक्षक फक्त मराठी नसतात, बिलकुल नसतात. सगळा सभागृह मी नाचवतो एका ढोलकीवर आणि कीबोर्डवर, आणि एक फक्त ऑक्टोपॅड असतो, बस. काही नसतं आमच्याकडे, धांगडधिंगा काही नसतो. लोकसंगीत इज नॉट धांगडधिंगा. अगेन आय एम टेलिंग. करेक्ट. ज्याला वाईट वाटेल त्याला वाटू दे, ज्याला कळत असेल माझी भावना. कारण मी पण आता जे काही बघत आलोय किंवा करत आलोय, मोठेपणा नाही माझा, पण मी बघत आहे, तर तो धांगडधिंगा नसावा. तर तो त्याच्यात संबळ, त्याच्यात गोडवा आहे. त्याच्यातला तुम्ही गोडवा हरवत चाललात. तर लोकसंगीत हे काय बोलतो ना, ग्रँजर असावं,
पण कर्कश नसावा. कर्कश नसावं. दोन गोष्टी आहेत. ग्रँजरनेस असावा, पण त्याला धांगडधिंगा नसावा. त्याच्यात एक थोडासा असा ओलावा असावा, एक एक मातीचा एक सुगंध असावा. बरोबर, बरोबर, बरोबर. आताची मुलं करतायत, खूप चांगली प्रयत्न करतायत, तरुण पिढीला नाचवतायत. मी सगळ्यांना सगळं वाखाणण्याजोगं आहे ते. बरोबर. पण आपली जी कमर्शियल, तू परत परत प्रश्नावर आपण येऊया, तर इथे कुठेतरी आपण कमी पडतो का? आपले प्रोड्युसर्स, आपली माणसं कमी पडतायत का? हो. कुठेतरी कप्पे आपण करून ठेवलेत का? हे तुमचं, हे माझं, हे यांचं, हे माझं नाही, असं काय करून ठेवलंय का? तपासण्याची गरज गरज आहे. खरंय. म्हणजे खूप मोठी गोष्ट सांगितलीस तू, कारण मगाशी पण तू बोलताना म्हणालास की आज पण आम्ही एकमेकांचं गाणंही ऐकत नाही आहोत. म्हणजे कप्पे कुठेतरी आपल्यात पण आहेत आणि ते त्या सोशल मीडियामुळे आपण त्याच्यातच गुरफटले गेलोय असेल सुद्धा. पण हे जे तू आता अमराठी किंवा तिथल्या प्रेक्षकांबद्दल सांगत होतास, जपानमध्ये तू आता लेटेस्ट जाऊन आलास. बिलकुल. तर तिथला त्या जपानी प्रेक्षकांचा अनुभव कसा होता तुझा? कारण एकीकडे तू वर्ल्ड एक्सपो मध्ये गात होतास आणि एकीकडे तू मला वाटतं एका सभागृहात गात होता, परफॉर्मन्स पण होता तिकडे. राईट. तिथे आम्हाला वादक घेऊन जाण्याची हे नव्हती आली, कारण तिथे ऑलरेडी डान्सचा एक ट्रूप होता ओके. आणि त्या ट्रूपमध्ये मला ट्रॅकवर गायची होती गाणी. अच्छा. तरी मी तारीफ करतो असं नाही, पण ते फॅक्ट आहे, आहे. मी सांगतो. कारण इतक्या वर्षात, 200-250 वर्षात पोवाडा जर ट्रॅकवर गात असेल तर मी सुरुवात केली, गण सुरुवात केली. याचं कारण सांगतो. कारण ना, प्रत्येक ठिकाणी आपण वादक नाही घेऊन जाऊ शकत. कोरसची मांडतो, कारण पोवाडा हे जर फोक फॉर्म्स आहेत ना, हे लाईव्ह आहेत. त्याच्यामुळे तिथे पण काही ठिकाणी आम्हाला, तर मला तिथे घेऊन जायला लागलं. तर पोवाडा मी गायलो, तर मी तुला खरं सांगतो, सगळे जॅपनीज होते, सगळे एक्सपो मध्ये असं चारी बाजूने सगळे उभे होते आणि मध्ये आमचा एक स्टेज बांधला होता. तर मी गात होतो, तर मला नीलम सांगत होती शिर्के, म्हणे अरे नंदेश, तुम्ही गात होतात ना, म्हणे ते जे उभे होते त्यांचे एक्सप्रेशन बदलत होते तुमच्या एक्सप्रेशन्सवर. बॉस, गाणं सिर्फ गाणं नाहीये. आता त्यांना ते कळत नव्हती माझी भाषा, पण त्यांना मी जे एक्सप्रेस करत होतो पोवाड्याच्या माध्यमातून, मी कोळी गीतावर सगळ्या जॅपनीजना नाचवलं. वा. फक्त जॅपनीज मध्ये कोळी गीत गायचं बाकी होतं. मी ती भाषा जर मला आली असती तर मी ती पण गायलो असतो. अरे सगळ्यांना नाचायला आणलं मी. वा. सगळे नाचत. तुम्ही जर व्हिडिओ बघितलात आमचा, तर सगळे जॅपनीज मंडळी नाचत होती. क्या बात, क्या बात. आणि सगळ्यांचं लक्ष केंद्रित तुमच्याकडे कसं होईल ह्याच्या, हे मला ना सवय माझ्या बाबाने लावली. हे आम्ही असताना बाबांकडनं काय नजर जाईल, काही शाहीर साहेबांकडनं नजर जाईल, बाजू कोण आहेत, किती दिग्गज आहेत माहित नाही पडत. जसे हरिप्रसादजी, त्यांच्यावर कोण वाजवतोय माहित नाही, पण ते आपण, किंवा वसंतराव किंवा अण्णा गातात, म्हणजे काय बाजूला कोण आहे, खरंच आहे, खरंच. काही लक्ष जात नाही. ते लक्ष केंद्रित, ती ताकद आहे ना तुमच्या कलेत, तुमच्या सादरीकरणात पाहिजे. तर ती तिथे मला कामाला आली. क्या बात, क्या बात. इव्हन टाइम स्क्वेअरवर पण मी एकटा होतो. हो. टाइम स्क्वेअरवर तर कोणी नव्हतं. ट्रॅक चालू होता, मी गात होतो ट्रॅकवर, आणि गोंधळाचं ते घालू ना, तू बिलीव्ह नाही करणार, 2013-2014 त्या टाइम स्क्वेअरवर लोकसंगीताचा तो अंगरखा घालून गोंधळ परफॉर्म करणारा मी पहिला आहे. वा. आणि खाली ना, तुला सांगतो, डांबर ना, आदल्या दिवशी ते डांबराचं ते हे केलं होतं रे आमच्या त्या रोडवर, आणि त्याचे खडे माहिती आहे ना, पायात चाळ बांधलेले, आणि मला खाली हे करायचं होतं, कारण स्टेजवर ऑलरेडी काही नाचत होते. मला नाचून मग एक सर्टन पॉइंटवर मला खाली जायचं होतं, कारण मागे पण वर पण नाचतायत आणि स्टेजच्या खाली पण मी नाचतो. म्हणजे असा एक कोरिओग्राफ सुभाषने असा छान बसवला होता. अरे मला माहितच नाही, आता मला खाली जायचं, तर मी ते प्रॅक्टिस केलीच नव्हती. कुठे जाताना मला जे काही नाचताना खडे लागत होते, जवळजवळ आठवडाभर त्या खड्यांचा आहे ना, ते डाग आणि ते पॉइंट्स गेले नव्हते रे. मला इतका त्रास होत होता. पण मी ते उडी मारून, लोकांना असं वाटतं मी उडी मारतोय, पण ते खरोखर उडीच्या टोचण्यामुळे पण होती, आय स्वेअर. आणि पण बॉस सोडायचं नाही. आणि सगळ्या त्या पूर्ण इंटरनॅशनल पेपरमध्ये मी अंगरखा घालून असा एक फोटो आलाय खालून घेतलेला. तर तो म्हणतो ना आपण, खडे टोचल्याशिवाय, काटे बोचल्याशिवाय कलाकार होता येत नाही. तो तिथे त्याचं मला परिस्थिती आली. तू आता म्हणालास की तू जपानी भाषेत कोळी गीत गायलं असतंस आणि गायलंच असतंस, कारण तू बंगाली भाषेत पोवाडा गायलेला आहे. पोवाडा गायला आणि बंगाली भाषेत पण पोवाडा, म्हणजे प्रादेशिक भाषेत गाणारा मी पहिला. वा. बघ, म्हणजे ते भाग्य बघ कसं येतं अमोल आपल्याकडे. हे आपण नाही ठरवत रे, आपलं प्रारब्ध आहे, आपली डेस्टिनी आहे. आपण कुछ किया होगा, म्हणजे आपण काहीतरी पुण्य केलं असेल, आणि आई बाबाची पुण्य, की आपल्याला हे अशी वेगळी वेगळी
कामं मिळतात. बरोबर. मी तुला खरं सांगतो ना, मोठे मोठे पुरस्कार बाहुल्या मला कदाचित नसतील गरीबाला, पण प्रेक्षकांनी दिलेला हा पुरस्कार आहे ना पाठीवर थाप, किंवा मी जेव्हा मी गातो एखादी बोबडी गवळण, ती माय रडत रडत माझ्या पाशी येते आणि माझ्या पायाला हात लावते आणि जाते ना, अरे यार, तिथे तो पुरस्कार असा असा खूप मोठा पुरस्कार खरंच मिळाल्यासारखा आहे, वाटतो खरंच आहे. आणि मन भरून येतं. वा. एक कंपन एक निर्माण झालेलं असतं की आपण यार कुछ तो कर रहे हैं. खरं. बाबानंतर किंवा इतक्या मोठ्या दिग्गज कलाकारांनंतर आपण भले एवढासा का होईना, हम्म. त्या माणसांनी डोंगर उचललं, पण आपण एक एक खरं. कण उचलतोय, खरं. काम करतोय, त्याचं समाधान असतं. आणि हा पोवाडा आम्ही सुभाष बाबू बोलची, म्हणजे मी शिवाजी राजे भोसले बोलतो मध्ये गायलेला, तो आम्ही बंगालीत गायलं होतं. बिलकुल. पण तू कसा जमला तुला तिकडे, म्हणजे किती कष्ट लागले ते गायला? खूप बापरे, कारण भाषा वेगळी होती. हो. आणि बापरे, तसं मला ना आमच्या बाजूला बंगाली होते, त्याच्यामुळे जे ते मला गाणं आलं, मला अजित म्हणाला की अरे नंदेश, आपल्याला परत गायचं. म्हटलं काय फिल्म दुसरी येते का? म्हणलं की काय शिवाजीराजे भोसले हा, सेकंड पार्ट सिक्वल येतोय आता. हा. म्हणे ऐक ऐक, तुला बंगाली भाषेत गायचं आहे. म्हटलं अरे मला, मी गाऊ शकेन का अजित? तर मला, आपण कसं गाणार, हो, कोणी हो, असेल तर. हो, हो. हा म्हणे तू चिंता नको करू, चाल आपलीच आहे, त्याच्यावर भाषा लिहून घेतलेली आहे, म्हणजे गाणं लिहून घेतलंय बरोबर. बंगाली भाषेत. म्हटलं मी एकदम भारावलो रे, एकदम आनंदून गेलो. आणि मग सरिताला सांगितलं. मग आम्ही ते गाणं पाठवल्यानंतर आमच्या बाजूला बंगाली, त्यांनी मला काही काही शब्द, पण कसं असतं ना, शब्द सांगणं वेगळं वेगळं. आणि तुम्ही ते गाण्याच्या रूपात प्रेझेंट बरोबर. करणं वेगळं असतं. बरोबर बरोबर बरोबर. पण इतकी भाषा गोड आहे रे ती. खरंच आहे, खरंच आहे. हो, बंगाली भाषा हो, हो. इतकी गोड भाषा आहे. आणि त्याच्यात मला गाण्याचा योग आला, म्हणजे माझ्यासाठी एक माइलस्टोन ठरलं माझ्या आयुष्यात. हो ना. माझ्या पुस्तकात खरंच आहे, लिहिण्यासारखं झालं खरंच की आहे, पहिल्या प्रादेशिक भाषेत पोवाडा गाणारा नंदेश उमाप आहे. माझ्या बाबाची आणि माझ्या रसिकांची पुण्यही आहे. खरंच आहे, खरंच त्यांचा आहे. आशीर्वाद. बघ, आठवतंय का त्या येस त्या येस चार ओळी येस. त्यातल्या? अरे मी लिहून आणलं. हा हा. प्रताप घोडे अफजल खानेलो, हा हा हा, प्रताप घोडे अफजल खानेलो, हे प्रताप घोडे अफजल खानेलो, কিন্তু সে একটু বুঝতে না পারলো শিবাজি মহারাজের তীক্ষ্ণ কূটনীতি, শিবাজি মহারাজের তীক্ষ্ণ কূটনীতি, জানতো না শিবাজি ও শক্তি, জানতো না শিবাজি শক্তি, সে কোথায় তার কল্পনা বাইরে হাজিজি, সে কোথায় তার কল্পনা বাইরে হাজিজি, সে কোথায় তার কল্পনা বাইরে হাজিজি জি 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 জি। वा. शिवाजी महाराज की जय. आणि असं मी अख्खं, म्हणजे किती मिनिटाचं, हो. 10 मिनिटाचं आहे ते. हो हो म्हणजे हो, किती हो. मोठं होतं, खरंच, 3-4 खरंच, पानं खरंच. होती त्याच्यात. बाप रे. पण असंच तुला हिंदी पोवाड्याचा पण अनुभव आहे आणि तो बिलकुल. खूप महत्वाचा आहे, म्हणजे कारण तू पंतप्रधानांच्या समोर बिलकुल. तिथे दिल्लीत तुला सादर करता आला. हो जी. तो अनुभव एकदा सांग. तो पण विलक्षण आहे. माझ्या आयुष्यात असे टप्पे आले ना की सगळे चॅलेंजेस होते. म्हणजे आणि आमचं काम म्हणजे तसंच आहे ना रे, नवीन नवीन येतं, पण त्याच्यात तुम्ही किती स्वतःला ना झोकून देऊन काम करता. तर ते झपाटलं, पण असं मला आलं होतं की मला आता करायचं आहे की नंदेश ऐसा ऐसा आहे. आणि आमच्या आपल्या संध्यापुरेच्या त्या संगीत नाटकच्या तिकडच्या हे आहेत आता, हेड आहेत. तर त्यांचा असं आलं की नंदेश असं असं करायचंय. म्हटलं पण आधी हे ठरलं नव्हतं, आधी काहीतरी गाणं. मग त्यांचं असं ठरलं की पोवाडा काहीतरी करायचा आहे, पण त्यांना माहित नव्हतं नेमकं काय करायचंय. बरोबर. तर हा पोवाडा मग आम्ही काय केलं, मी त्यांना पाठवलं. म्हटलं बघा असा असा पोवाडा आहे. पण त्या पोवाड्यामध्ये त्यांना जे हवं होतं, जे भारताबद्दलच्या आत्ताच्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, आधीच्या तर होत्याच. आपण सर्वसमावेशक डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, और इस संविधान के ऊपर हम सब इनके वजह से आपण है, तो असं सगळं मध्ये मध्ये सगळं ते होतं. पण त्याच्यानंतर काही गोष्टी लिहायच्या होत्या, त्या कठीण होत्या. कारण आदिबाबांनी जो पोवाडा लिहिला होता, तो मी 1-2-3 अंतरे घेतले, त्याच्यात काही थोडे बदल पण केले, पण नंतरचे जे 3 अंतरे ते मी लिहिले. तुम्ही पारंपरिक पण ठेवायची आहे आणि तुम्हाला थोडंसं मॉडर्न पण करायचं आहे, कारण त्याच्यावरनं काही कोरिओग्राफ पण होते. म्हणजे 100 ते 125 पूर्ण भारतातले लोककलावंत वेगळे वेगळे याच्यातले, तर त्यांना मध्यनजर रखते हुए मला ते थोडंसं एक हिंदी टच आणि आपला बाज सगळं लक्षात ठेवायचं होतं.
तर ते झालं आणि उभं राहायला पोवाडा मी पाठवला. हा इसमें कुछ थोडी तब्दिलिया करो. मला PM ऑफिसवर ना दीदीने ताईंनी दिला होता बाबा. तर ते सगळं मी हा मैं करता हूं. मग ते मी सगळं करून आणि चंद्रयान आपलं ओके. तेव्हाच जाणार होतं. पण ते चंद्रयान नंतर जाणार होतं आणि ते पोहोचणार होतं सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्याच्या आधीच माझ्या पोवाड्यात होतं की चांद पर पहुंचा चंद्रयान, वो मेरा भारत देश महान जी वा जी जी. वा वा. असं मी त्याच्यात लिहिलं. तर तो पोवाडा सगळ्यांना खूप आवडला. 2-3 दिवस मी झोपलो नव्हतो रात्रभर. तो आम्ही रेकॉर्ड करतोय. शेवटचा जो पार्ट आहे कुटुंबकम म्हणजे वसुधैव कुटुंबकम जे आहे ते आम्ही तिथे जाऊन रेकॉर्ड केलं. तर म्हणाले आपण काय वेगळं अजून काय करता येईल. म्हटलं पण मला मुंबईला जावं लागेल, वेळ नाही. म्हणजे थांबा तुम्हाला इथे स्टुडिओ देतो. मग त्याने मला दिल्लीत स्टुडिओ दिला आणि तिथे आम्ही जो आमच्याकडे पॅच होता पॅच लावला तिकडनं मागवला मुंबईहून. त्या पॅचवर वसुधैव कुटुंबकम वसुधैव कुटुंबकम त्याच्यावर मी ते बसवलं सगळं चाल बसवली. बघ एक चांगलं काम होण्यासाठी ना तुम्हाला या सगळ्या गोष्टी बदलाव बरोबर. करणं त्याच्यामुळेच तर इतकं चांगलं Correct. निखर के आया. बरोबर बरोबर. त्याच्यामुळेच ते आणि म्हणून तो वेगळा ठरला आणि तो जागतिक लेवलचा पहिला हिंदी पोवाडा म्हणून अख्ख्या जगात गेला. क्या बात. आणि खूप मी घाबरलो होतो तेव्हा. आणि मला आठवतंय नितीनजी, मला तुला सांगायला आवडेल की 2 दिवसानंतर नितीन गडकरी सरांचा फोन आला 9:15 वाजता रात्री. तर म्हणे नंदेश म्हणे खूपच बेटा खूप सुंदर केलं तुम्ही. वा. म्हणे इतका मजा आला तुमचं ते सगळं ऐकताना. खूप छान आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीस मी खूप 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 शुभेच्छा देतो. तुमच्या सगळ्या टीमला सांगा सगळ्यांनी खूप उत्तम काम केलं आणि आम्ही सगळे खूप खुश झाले म्हणे तिकडे. आणि अख्खं टीम म्हणजे शान पण मला नंतर भेटला त्या स्टुडिओमध्ये त्याच्या. अरे या नंदे आय वॉज द वन हू वर क्लॅपिंग अँड यू नो शाउटिंग. तो आम्ही अमेरिकेत एकत्र होतो 2014ला. ओके. तर तो ओळखतो मला चांगला. तर शंकरजी होते सगळे होते या साईडला सगळी मंत्रिमंडळी बसली होती. तर त्यांच्या समोर गाणं आणि भारताचे पंतप्रधान होते. मला लोकांनी फार त्याच्यानंतर खूप ट्रोल केलं. काय विकले गेला तुम्ही, हे गेला ते गेला. म्हणजे अरे ते पंतप्रधान आहेत. बरोबर. एक संविधानिक तो पद आहे. सांस्कृतिक खात्याने कदाचित आयोजित केलेला कार्यक्रम असेल. अरे किती तुम्ही या स्टेजवर नाही गायलात बरोबर. तर त्या स्टेजवरल्यांना राग येतो. इकडे गायलात तर त्यांना राग येतो. अरे आम्ही कलाकार आहोत. करेक्ट करेक्ट. आम्ही काही तुमच्यासारखे रात्री जाऊन पार्टी एकत्र करत नाही. बरोबर बरोबर. खरंय. आणि आम्ही कलाकार मंडळी आहोत. आम्हाला प्रबोधन करायचंय. बरोबर. आम्हाला मनोरंजन करायचंय. आम्ही बाबासाहेब बी गाणार, आम्ही छत्रपती पण गाणार, आम्ही सावरकर पण गाणार. आम्ही सगळी गाणारी मंडळी आहेत. आम्ही असं नाही म्हणू शकत की आम्ही नाही. आम्ही कलाकार आहोत. आमच्या समोर बसलेला कुठल्याही जाती धर्माचा नसतो अमोल. आज आपल्याला ऐकणारे कित्येक हिंदी पण लोक आहेत. हो हो हो. जे आपले मराठी नाही आहेत. किती अदर कास्टचे आहेत. करेक्ट. पण तेच म्हणून काय मी फक्त तेच धरून नाही. बरोबर बरोबर. तर मला सर्वसमावेशक असणं गरजेचंच आहे. पण मला त्याच्याने किती लोकांनी शिव्या देऊ का देऊ पण मी माझं प्रबोधन माझं काम. तो तुझा सन्मान आहे. तो कलेचा सन्मान आहे. कलेचा सन्मान. आणि म्हणजे जसं चित्ररथासाठी तुझा आवाज वापरला. केवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे तुझ्यासाठी. दोन्ही वेळेस आम्ही राजपथावरती तुझा आवाज घुमतोय. आवाज घुमतो. गोंधळ असेल किंवा काय त्याच्याही आधी धनगर आम्ही केलं होतं खूप वर्षांपूर्वी. तेव्हाही आपल्याला पहिलं पारितोषिक मिळालं होतं. तिथेही माझा आवाज घुमला. तर ही सगळी गोष्टी आपल्याला लोकांना बिचारे भावनेच्या भरात बोलतात पण मला त्यांचं वाईट नाही वाटत. मी त्यांना क्षमा करतो. बिचारे कोणीतरी उकसवलेलं असतं जरा टाकरे वगैरे असं पण असतं. तर चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आम्हाला अजून बळ मिळतं. बरोबर बरोबर. नाही आणि तू मगाशी बोलताना पटकन म्हणालास की तुला फार पुरस्कार मिळालेले नाहीयेत. पण तुला संगीत नाटक अकादमीचा युवा पुरस्कार तुला मिळालाय. मोठा पुरस्कार आहे तो. केंद्र सरकारचा पुरस्कार मिळणं पद्मश्रीच्या हो खालोखाल आहे. पण त्याच्यापेक्षा सुद्धा तू आता भले तुझ्या वडिलांच्या नावाने असेल विठ्ठल उमप फाउंडेशनच्या नावाने मृदगंध पुरस्कार तू देतोयस आणि त्याच्यात तू सातत्य ठेवलंयस दरवर्षी. मला वाटतं 15वं वर्ष झालं गेल्या महिन्यामध्ये. बिलकुल. तर हा एक वेगळाच आनंद तुला मिळत असेल त्या फाउंडेशन तर्फे तो एक कार्यक्रम आयोजित करणं. किती साधारण दिवस जातात तुझे त्याच्यामध्ये. अगदी बरोबर म्हणालास की प्रतिष्ठा बाबाची जी आहे आणि त्याचं जे नाव आहे त्याने जे केलेले कार्य आहे आत्ताच्या कार्यकर्तृत्व करणाऱ्या मंडळींच्या पुण्य हातानं त्याचं काय म्हणतो ना त्याचा पुरस्कार घेणं बरोबर हा मोठा त्यांच्यामुळे होतो. दिलीप प्रभावळकर काका असतील, विक्रम काका असतील, प्रेमानंद गजवी असतील, माया जाधव असतील, शाहीर साबळे अण्णा असतील.
नागनाथ कोतापल्ले असतील, मधु मंगेश, म्हणजे कर्णिक काका असतील आणि सुबोध जवळजवळ 57 लोकांना पुरस्कार आतापर्यंत दिलाय. तर ही पुण्य हात येतात ना, त्यांच्यामुळे आमचा पुरस्कार वर्षागणिक असा मोठा मोठा होत मोठा चाललाय. होत जातोय. बरोबर. आणि बाबाचं कार्य, तर माझं एकच ध्येय आहे की, आणि ते विठ्ठल फाउंडेशनच्या वतीने करतो आम्ही. बरोबर. मी अमोल इथे सांगायला मला आवडेल, प्लीज तुम्ही विठ्ठल फाउंडेशनला तुम्हाला यथाशक्ती जे काही मदत करता येईल, मी तुम्हाला नंबर पाठवेन किंवा अमोल आम्ही देऊच. मी इकडे खाली देतो तो नंबर याच्यामध्ये, म्हणजे तिथे लोक बिलकुल अमोल. आम्ही काय करतो, कारण 2012 पासून जेव्हा आम्ही जांभूळ आख्यान सुरू केलं आणि जेव्हा विठ्ठल फाउंडेशन आम्ही हे रजिस्टर केलं, झी 24 तास ने एक मोहीम राबवली होती की शेतकऱ्यांना मदत म्हणून. तर मी तुला खरंच मला सांगायला आवडेल, जांभूळ आख्यानाचे आम्ही 10 प्रयोग करायचं ठरवलं आणि त्यातनं जे पैसे येतील ते तिकडे द्यायचं. बरोबर. पण ते विठ्ठल फाउंडेशन थ्रू तिकडे. अमोल, प्रयोगाला 4,000 5,000 अशी बुकिंग होत होती. अरे बापरे. आणि मला खूप आत्ताही रडू येत आहे, पण मी कुणाला दोष नाही देणार. आम्ही जाहीर पण केलं होतं की हे आम्ही मदतीसाठी करतोय, पण कदाचित किंबहुना त्याचं ठीक आहे असो. पण काही जमले, माझ्या कलाकारांनी पैसे नाही घेतले, काहींनी घेतले, काहींनी नाही. पण मग त्याचे उरलेले पैसे माझ्या कार्यक्रमात मी टाकून 1,00,000 रुपयाचा धनादेश, हा चेक आम्ही उदय निरगुडकर साहेबांना झी ऑफिसमध्ये जाऊन सगळ्या कलाकारांनी दिला की हे विठ्ठल फाउंडेशन तर्फे शेतकऱ्यांना मदत 2012ची 2012-13ची गोष्ट आहे. तर आम्ही अशी विठ्ठल फाउंडेशन थ्रू कॅन्सर पेशंट्स असतील, परत 10वी जी मुलं पास होतात की नाही, अगदी गरीब घरातली, खेडोपाड्यातली, तर त्यांच्या कॉलेजसाठी ते वर्षभरासाठी आम्ही काही एक अमाऊंट आम्ही त्यांना देतो त्या गरीब मुलांना, की जेणेकरून ते फीज भरतील आणि वर्षभराचं कॉलेजला, निदान बाबा तुम्ही कॉलेजला जा, सुरू करा म्हणून एक 10 लोकांना बाबाच्या वाढदिवसाच्या दिवशी ती आम्ही मदत करत असतो. ओके. तर हे करत असताना म्हटलं, बाबा कलेचं हे देणं देत होता, तेव्हाच तो सामाजिक भान ठेवून पण ना लोकांना मदत करायचं. किती लोकांना माहित नाहीये ते. आम्ही बाबा गेल्यानंतर माझ्या पटकन असं ध्यानी आलं की, सरिता अगं, बाबाचं हे कार्य पण आपण चालू ठेवलं पाहिजे. आणि मग आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि तिथून मग पुरस्काराची सुरुवात झाली. आणि आता बाबा गेले असं वाटतच नाही. त्यांचा 15वा लोकशाहीर विठ्ठल स्मृती संगीत समारोह आणि विठ्ठल फाउंडेशन मृदगंध पुरस्कार आम्ही आत्ताच केला आणि खूप उत्तम, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादे खूप उत्तम झाला. नाही, खूप छान झाला कार्यक्रम, खूप छान झाला. आणि जे पुरस्कार ज्यांना मिळाले ते पण असं वाटलं की कोण होते परीक्षक ज्यांनी हे ठरवलं की ह्यांना द्यायचे, कारण खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक, काही उदयोन्मुख कलाकार असतील. मला वाटतं जीवनगौरव तुम्ही भीमराव पांचाळे यांना दिलात, म्हणजे किती छान सगळा तो योग जुळून आला या कार्यक्रमाचा. आणि एक तर आत्ता फोन असा आला की, साहेब आम्हाला पुरस्कार पाहिजे होता. म्हटलं पुरस्कार पाहिजे म्हणून मला कळलं नाही. पुरस्काराला यायचं आहे का? नाही नाही, आम्हाला पुरस्कार तुम्ही देता ना? पुरस्कार देतो आम्ही. तर ते पुरस्कार पाहिजे आम्हाला. म्हटलं म्हणजे मला कळलं नाही. हे साहेब, आमच्या त्या हे आहेत ना, त्यांनी गाणं लिहिलंय आणि देशावर ते असं असं असं, आता मी सांगत नाही, तर असं सगळं सगळं केलंय, त्यांचा अल्बम आलाय असं. तर तुमचे काय असतील ते आम्ही देतो, पण आम्हाला त्यांना एक पुरस्कार द्या ना. म्हटलं बाबा, हात जोडतो, असं परत बोलू नकोस. आणि आम्ही पुरस्कार विकत नाही देत कोणाला. पुरस्कार विकत देणारा पुरस्कार नाही आहे. बरोबर. हा मानानं सन्मानानं आम्ही जी मंडळी काम करते इतकी वर्ष, त्यांना देत असतं. वा. नाही, मी नंबर जो आहे यांचा संपर्क जो आहे तो मी इथे देतोय आणि तुम्ही फोन करा. तुम्हाला जे काही प्रश्न वाटत असतील, शंका असतील त्या विचारा. कशी मदत करायची, कुठे करायची, ते सगळं तुम्हाला तिथे कळेल. तू आता जांभूळ आख्यानचं सांगितलंस 2012 मध्ये. बिलकुल. काही कारणाने आपण म्हणूया की तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. बिलकुल. पण आता तू ठरवलंयस की पुन्हा करायचं. हो, तू पुन्हा उतरायचं ठरवलंयस मैदानात. मी पुन्हा येईन. मी ठरवलं होतं. हे बघ, तू निवडणुकीला पण उभा राहिला होतास. तेव्हा मी मिळालो होतो, मी पुन्हा नाही येणार. तू का हरणारी एक निवडणूक, माझ्या लोकसभा निवडणूक डायरेक्ट. लोकसभा आणि एक वेगळा प्रयोग आपण म्हटलं करून बघूया. पण आता जे जांभूळ आख्यान आम्ही करणार आहोत ते माझ्या खूप मोठ्या सर्जरी नंतर, मध्ये कोविड झाला. बरोबर. आणि तेव्हा आमचे ते सगळं थांबलं होतं. 200वा प्रयोग आमचा करायचा राहिला होता.
आणि नेमका कोविड आला. आणि आता काय ना, आमची जी जुनी मंडळी आहे ती बिचारी आता 70-75 झाली. ते आता धावणं चालणं, कारण ते नाटक तू पाहिलंयस, अख्खं त्याच्यात नृत्य आहे, त्याच्यात सेट नाही पण माणसं सेट होत आहेत. हो 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 हो, वा. अजित भगत दादांचं हे वैशिष्ट्य होतं की माणसं सेट होत आहेत. म्हणजे दरवाजा होतोय कुठेतरी, काय काय घर झाड होत बनतंय, आहेत कुठे काय. झाड हो, होतंय, अरे 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 अमेझिंग. खरंच. ही कल्पनाच त्यांची. तर हे सगळं आता ते त्यांना जमत नाही म्हणून आम्ही काही सेलिब्रिटी मंडळी, अच्छा. सेलिब्रिटी माझी मित्रमंडळी आहेत, ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आता वा. कोण आहेत वा, हे गुलदस्त्यात आहे. क्या आणि बात. हा गुलदस्ता जेव्हा उघडेल हम्म, तेव्हा तुम्हाला कळेल की याच्यात कोण कोण असणार आहेत बुवा. वा. कारण मग कसं आहे ना, हे नाटक आहे ना, हे नाटक पारंपरिक आहे. त्याच्यामुळे ते पारंपरिक पात्र शोधणं किंवा त्यांनी असं काम केलेलं, हम्म, तशीच मला हवी होती ना. बरोबर. तशी काम करणारी आपली कितीतरी छान छान मंडळी आहेत आता सगळी नाटकात. करेक्ट. त्या नाटकाला साजेस आहे काम करणारी. तर मला खूप कठीण गेलं, कारण अजितदादा नाही राहिले आता, हो ना, हो ना. सुरेश चिखले नाही राहिले, बाबा नाही राहिले, अच्युत काका नाही राहिले. हो. आणि त्यांच्या अपरोक्ष आता उभं करायचं म्हणजे आता हे शिवधनुष्य आहे परत. तेव्हा ते मी उचललं होतंच, जवळजवळ 26-27 लाख रुपये माझे आत्तापर्यंत. पण मला त्याचा गम नाही. पण लोकांना ते पुन्हा एकदा नाटक तेव्हा मी ओपन केलेलं खूप आवडलं, बाबांच्या अपरोक्ष. आणि आता पुन्हांदा हे माझं हे म्हणजे माझं इंजिन बनून आल्यानंतर, हा नवीन इंजिन मी आता सर्व्हिसिंगला जाऊन आल्यानंतर आता सर्व्हिस गाडी आता वेगात धावणार आहे. वा जांभूळ आख्यान, वा वा, लोक महाभारत अर्थात जांभूळ आख्यान. क्या बात है, क्या बात है. जो 50 मीटरचा अंगरखा आहे तो आता किती मीटरचा होईल मला माहित नाही. हे पण आता एक हे पण एक सिक्रेट आहे, गुपित आहे. गुपित आहे. त्यासाठी पण तुला माझी वेगळी मुलाखत घ्यावी लागणार. बापरे, मग आताच कसं सांगू तुला सगळं. ते एक वेगळं आख्यान आहे. अरे वा रे वा, नाही पण मी क्या खरंच प्रेक्षकांना सांगेन की ज्यांना हा माहिती नाही, अजून बघितलं नाही, बघण्याची त्यांना संधी मिळाली नसेल, तर ही संधी आहे आपल्यासाठी केवढी तरी. आणि तरुण पिढी ते आवडीने बघू शकते. त्यात गाणी आहेत, त्याच्यामध्ये त्यात गोष्ट आहे चांगली, त्यात नाट्य आहे, त्यात महाभारतातले संदर्भ आहेत. त्यात डान्स आणि मी एवढंच सांगतो तुम्हाला की विठ्ठल उमप यांनी गाजवलेलं, त्यापूर्वी राजाराम बापूंनी ते बरोबर. गाजवलेलं होतं. द्रौपदीची भूमिका ते करायचे. हो. आता ज्यांनी बघितलं नाही त्यांना मी एक थोडा सस्पेन्स देऊन ठेवलाय की आता म्हणजे नेमकं काय. आणि पूर्ण वेळ ते उभे असायचे. मला त्याचं 2.5 तास ते तुम्ही सगळे कलाकार उभे आणि अंगरखा घालून. बिलकुल. त्या अंगरख्याची गोष्ट आहे, तुम्हाला नाटक बघितल्यानंतर कळेल. आणि त्यासाठी ना अमोल मला इथे सांगायला आवडेल की याला ना द लॉंगेस्ट प्ले विथ द हेवीएस्ट एक्सेसरीज म्हणून आम्हाला अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला. ओके. तर ते एक, कारण मला ते हेवीएस्ट एक्सेसरी म्हणजे एक 7.5-8 किलोचा तो 50 मीटरचा आहे. बाबा 43 घालायचे. ओके. पण आम्ही 50 आम्ही करत होतो, जेव्हा म्हटलं काहीतरी वेगळं करूया. आणि 50 मीटरचा अंगरखा घालून तो खूप हेवी आहे, खूप माझे खांदे जातात. त्यासाठी मला 5 आणि 6 गॅप आलाय. इथे पण मला गॅप आलाय, पण खूप गॅपने आता परत मी आलोय. ये गॅप जाने दो यार, लोगों का गॅप नहीं होना चाहिए. गॅप पडलाय खूप आता. कैचअप होना चाहिए लोगों ने. करेक्ट. कैचअप करना चाहिए, जो कैचअप आप हमें कर रहे हैं, Yes. तो इसने मुझे किया है. Yes, yes, ये yes. मैचअप होना चाहिए लोगों के साथ. वाह, कैचअप वाह, का. वाह. नाही, मी वाट बघतोय. आणि मला वाटतं की आपण खरं तर नंदेश बरोबर इतक्या गप्पा मारता येतील ना. म्हणजे अमेरिकेत त्याने पहिल्यांदा जेव्हा गाणं गायलं, हा ते त्याचं स्ट्रगल जे होतं तिथपासून बिलकुल ते अगदी त्याच्या आत्ताच्या आजारपणाबद्दल बिलकुल अमोल. स्ट्रगल तर खूप केलंय त्याने त्याच्या फॅमिलीने, त्याची पत्नी असेल, सगळ्यांनीच. पण जसं आपण सुरुवातीला म्हटलं की काय बेहोश काय ही रात जागण्याचे हे वय अजून. हा, सो हे आता पुढचं वय जे आहे ना, हे बेहोशीत जगण्याचं आहे मला असं वाटतं. आणि ते बेहोशी ही संगीताची आहे, लोकसंगीताची आहे, ही सगळ्या प्रकारच्या संगीताची आहे. तर मला असं वाटतं शेवट तुझ्या गाण्यानेच व्हावा अर्थातच, पण त्याच्या आधी तुला एक भेट द्यायची आहे. तर बी बिरबल यांनी पु ल देशपांडे यांचे जे कॅरेक्टर्स आणि गोष्टी आहेत त्याचं 2026 हे कॅलेंडर हे तुझ्या टेबलावर ठेव. आणि तुला 2026 मध्ये 26 नोव्हेंबरला मृदगंधचा जो कार्यक्रम करायचा आहे त्याचं प्लॅनिंग तुला ह्याच्यातून करता येईल. अरे किती छान, किती छान यार, किती छान, किती छान. त्यात सगळे तुला पुलंचे कॅरेक्टर दिसतील. आणि किती प्लास्ट थ्राईव्ह नावाचा एक ब्रँड आहे. हाजी. ते ना प्लास्टिक पासून वेगवेगळ्या वस्तू बनवतात. म्हणजे पर्यावरण
हाजी. किती विचार त्यांनी केलाय. हाजी. सो ही एक पॉकेट डायरी सारखी आहे. ओ किती छान. पुरस्कार आणि कोणाला 26. द्यायचे त्यांची नावं लिहून ठेवा. हे आता 2026 सगळी नोंद याच्यात होणार आहे. आणि हे आहे अरे डेस्क ऑर्गनायझर. येस 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 याच्यामध्ये किती आणि मला एवढं आवडलं की आतमध्ये चेन पण आहे. हो चेन आहे आणि ते सगळं आपण तर, करू शकतो. हो. म्हणजे मला पैसे लपवून ठेवू त्यात शकतोस काय- त्याच्यामध्ये. काय- काय- वा. प्लास्ट वा, वा, वा. लाईव्ह आणि बी बिरबल. येस येस तर थँक्यू. ह्यांचे प्रॉडक्ट्स तुम्ही मी तुम्हाला लिंक देतोय डिस्क्रिप्शन मध्ये, त्याच्यात जाऊन तुम्ही बघा. त्यांचं इंस्टाग्राम हँडल पण आहे, वा. तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. ऑर्डर करू शकतो. हो, 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 हो. वा वा माझ्या मित्रमंडळींना ही गिफ्ट द्यायला तर मी लगेच आणि खूप आणखी त्यांचे वेगवेगळे खूप प्रॉडक्ट्स आहेत त्यांचे. बिलकुल बॅगा आणि बॅकपॅक वगैरे खूप आहे. Interesting. वंडरफुल वंडरफुल. आणि ह्यांचं सुद्धा बी बिरबल जे आहे ना, यांचे सुद्धा खूप पोस्टकार्ड चांगले आहेत. अच्छा. त्यांनी असे कलेक्टेबल नावाने त्यांचं कलेक्शन आहे. ओके. सो ते बघण्यासारखं ऑनलाईन ऑनलाईन आहे, अमेझॉन वर आहे. उपलब्ध आहे. अमेझॉन अरे वा. उपलब्ध आहे. हे उपलब्ध आहे. आपण नक्की घेणार आहे. मी Yes. खूप सुंदर गिफ्ट मला वा अमोल क्या बात. तुझ्या वाढदिवसाची गिफ्ट. अरे किती छान किती छान. ही अशी वर्षाची अगदी सुरुवात इतकी सुंदर होणं हे कमाल आहे. म्हणजे नशीब लागतं बॉस. अरे येस. तर आता आपण नंदेशच्या गाण्याने ज्या काय कॅचअपच्या ह्या बिलकुल. भागाची सांगता करूया. बिलकुल. पुढे किती भाग तुझ्याबरोबर करायला लागतील मला माहिती नाही. पण मी प्रेक्षकांना सांगेन की नंदेशची एक थोडी वेगळी बाजू आपल्याला बघायला मिळाली, ऐकायला मिळाली. त्याच्या वडिलांबद्दल असताना जे काही सांगितलं, मग ते दर्ग्यामधलं त्यांचा परफॉर्मन्स असेल किंवा गरजूंना केलेली मदत असेल, खूप मोठं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आम्हाला. सबस्क्राईब करा आमचं चॅनल, लाईक करा हा व्हिडिओ, कमेंट तुम्हाला ज्या काही करायच्या असतील, आवडला नाही आवडला ते सगळं आम्हाला सांगा. आणि आता आपण नंदेशचं गाणं ऐकूया. बिलकुल. तू जांभूळ अख्यांचा उल्लेख केलास, हो. तर ती द्रौपदी आणि ते टायटल हम्म. ते लोकांना भयंकर भारी हो. आवडतं. आणि हो. तिथे आलं की लोक असे आणि मी तर काहीच नाही, मी शून्य आहे. हम्म. पण बाबा जो गायचा आणि ते करायचा ते ते वरचा क्लास. ऐकूया. करेक्ट. झाडाची उडाविली फळ अन केली देवगात, झाडाची उडाविली फळ अन केली देवगात, अन एका झाडाला एक फळ लईच निर्मळ अन दिठी गाभुळाल, अन कर्णाला वा. पाहून अन कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं, अन कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं, अन कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं. वा वा. नजाकत तर बघा. वा. गायक नट खऱ्या अर्थाने वर्सटाईल, अष्टपैलू. खरंच खरंच म्हणायला पाहिजे, तुझ्या आवाजाला अष्टपैलू म्हणायला पाहिजे. खूप खूप थँक्यू. खूप खूप थँक्यू. मजा आली मजा आली. थँक्यू मंडळी. तुम्ही आमचा हा कॅचअप ऐकलात आणि मी अमोलचे आणि कॅचअपचे खूप खूप आभार मानतो आणि तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.